मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय नंबर 1 17 सप्टेंबर, पर्याय नंबर 2 13 सप्टेंबर, पर्याय नंबर 3 15 सप्टेंबर, पर्याय नंबर 4 19 सप्टेंबर. उत्तर आहे 17 सप्टेंबर. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय नंबर 1 स्वातंत्र्यवीर सावरकर, पर्याय नंबर 2 न्यायमूर्ती रानडे, पर्याय नंबर 3 लोकमान्य टिळक, पर्याय नंबर 4 महात्मा फुले. उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. प्रश्न: खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? पर्याय नंबर 1 साहित्य, पर्याय नंबर 2 शांतता, पर्याय नंबर 3 रसायनशास्त्र, पर्याय नंबर 4 कला. उत्तर आहे कला. प्रश्न: भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? पर्याय नंबर 1 कलम 16, पर्याय नंबर 2 कलम 17, पर्याय नंबर 3 कलम 15, पर्याय नंबर 4 कलम 18. उत्तर आहे कलम 17. प्रश्न: कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? पर्याय नंबर 1 सम्राट हर्षवर्धन, पर्याय नंबर 2 सम्राट पुलकेशी, पर्याय नंबर 3 सम्राट अशोक, पर्याय नंबर 4 यापैकी नाही. उत्तर आहे सम्राट अशोक. प्रश्न: नर्मदा नदीचा उगम कोठे होतं? पर्याय नंबर 1 अमरकंटक, पर्याय नंबर 2 भीमाशंकर, पर्याय नंबर 3 ब्रह्मगिरी, पर्याय नंबर 4 द्रोणागिरी. उत्तर आहे अमरकंटक. प्रश्न: पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? पर्याय नंबर 1 21 एप्रिल, पर्याय नंबर 2 26 नोव्हेंबर, पर्याय नंबर 3 7 डिसेंबर, पर्याय नंबर 4 21 ऑक्टोबर. उत्तर आहे 21 ऑक्टोबर. प्रश्न: पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पर्याय नंबर 1 समवर्ती सूची, पर्याय नंबर 2 केंद्र सूची, पर्याय नंबर 3 राज्य सूची, पर्याय नंबर 4 वरीलपैकी नाही. उत्तर आहे राज्य सूची. प्रश्न: स्वयंचलित वाहनातून कोणता वायू बाहेर येतो? पर्याय नंबर 1 मिथेन, पर्याय नंबर 2 कार्बन मोनॉक्साईड, पर्याय नंबर 3 कार्बन डायऑक्साईड, पर्याय नंबर 4 ओझोन. उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड. प्रश्न: जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? पर्याय नंबर 1 मुख्य कार्यकारी अधिकारी, पर्याय नंबर 2 जिल्हा परिषद अध्यक्ष, पर्याय नंबर 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पर्याय नंबर 4 जिल्हाधिकारी. उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय नंबर 1 नागपूर, पर्याय नंबर 2 मुंबई, पर्याय नंबर 3 नाशिक, पर्याय नंबर 4 पुणे. उत्तर आहे पुणे. प्रश्न: विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते मिश्रण वापरतात? पर्याय नंबर 1 जर्मन सिल्वर, पर्याय नंबर 2 ब्रॉन्झ, पर्याय नंबर 3 बेल मेटल, पर्याय नंबर 4 ॲल्युमिनियम ब्रॉन्झ. उत्तर आहे जर्मन सिल्वर. प्रश्न: हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? पर्याय नंबर 1 विषाणूजन्य रोग, पर्याय नंबर 2 अनुवंशिक रोग, पर्याय नंबर 3 जीवाणूजन्य रोग, पर्याय नंबर 4 कवकजन्य रोग. उत्तर आहे अनुवंशिक रोग. प्रश्न: रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः खालीलपैकी कोणत्या एककात दर्शविली जाते? पर्याय नंबर 1 ग्रॅम प्रति लिटर, पर्याय नंबर 2 मिलीग्राम प्रति डिसिलिटर, पर्याय नंबर 3 भाग प्रति दशलक्ष, पर्याय नंबर 4 यापैकी नाही. उत्तर आहे मिलीग्राम प्रति डेसिलिटर. प्रश्न: मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडलेले असते? पर्याय नंबर 1 लहान आतडे, पर्याय नंबर 2 पित्ताशय, पर्याय नंबर 3 जठर, पर्याय नंबर 4 मोठे आतडे. उत्तर आहे मोठे आतडे.